शहादा शहरातील वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या प्रश्नावर महत्त्वाची बैठक। शहादा येथील विद्युत वितरण विभागाच्या कार्यालयात आज सकाळी 11 वाजता अधिकारी आणि शिष्टमंडळाची दुसरी संयुक्त बैठक पार पडली। बैठकीत शहादा शहरातील सातत्याने खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याबाबत सकारात्मक चर्चा झाली असून एका महिन्यात आवश्यक त्या उपाययोजना करून वीज पुरवठ्याची समस्या कमी करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे। ज्येष्ठ नेते डॉक्टर कांतीलाल टाटिया यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या बैठकीनंतर ज्या वसाहतींमध्ये वारंवार वीज पुरवठा खंडित होतो अशा भागांमध्ये प्राधान्याने काम सुरू करण्यात आले आहे। शहरात अतिरिक्त 10 ट्रान्सफॉर्मर बसवण्यात येणार असून आवश्यक त्या ठिकाणी 20 ACB युद्धपातळीवर बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। तसेच काही वसाहतींमध्ये अतिरिक्त विद्युत भार कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येणार आहे। या कामादरम्यान वीज ग्राहकांना आवश्यक सूचना देण्यात येणार असून ग्राहकांनी आणि वीज ग्राहकांनी महावितरणला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे। आता महिन्याभरात या उपाययोजना प्रत्यक्षात कितपत प्रभावी ठरतील याकडे शहादा शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे। या बैठकीला कार्यकारी अभियंता योगेंद्र प्रसाद, उप अभियंता पुष्पेंद्र पाडवी यांच्यासह शिष्टमंडळातील सदस्य उपस्थित होते। INDTV न्यूजसाठी पल्लवी प्रकाशकर यांचा रिपोर्ट। आज ठरल्याप्रमाणे सकाळी 11 वाजता मान्य कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयात शहादा शहराच्या विविध प्रश्नांच्या संदर्भात चर्चा ठेवली होती। त्या दृष्टीने आज चर्चा झाल्यात। चर्चा अतिशय सकारात्मक झाल्यात। त्यांना दिलेल्या जबाबदारीप्रमाणे आणि जनतेने केलेल्या तक्रारीप्रमाणे त्यांनी शहरातले 19 DPI ज्या आहेत या ओव्हरलोड असल्याचं त्यांनी कबूल केलं। खरं तर शहरात 279 DPI आहेत, पण आम्ही त्यांना त्याही सूचना केल्यात की याचं फिल्ट्रेशन करा, किती व्होल्टेजच्या किती DPI आहेत, म्हणजे मग आपल्याला प्रश्न सोडवणं सोपं जाईल। तेही त्याने ॲक्सेप्ट केलं। आजच्या घडीला आपल्याजवळ जो मटेरियल अवेलेबल आहे त्या दृष्टीने 10 अशा DPI आहेत की ज्यांचं व्होल्टेज खूप ओव्हरलोड असल्यामुळे तिथं आपल्याला DPI देणं खूप गरजेचं आहे। असे 10 आपण ठिकाणं निवडलीत प्रायोरिटीनं आणि त्या ठिकाणी ते या महिन्याभरामध्ये काम करणार आहेत। याशिवाय या शहरामध्ये जेव्हा लाईट जातात तेव्हा AB स्विचची कमी असल्यामुळे खूप मोठा एरिया आपल्याला लाईटने बंद करावा लागतो। तेव्हा तातडीने 11 AB स्विच बसवण्याच्या संदर्भात वेगवेगळ्या फिटरवर तेही या 13-14 तारखेला त्यांनी कबूल केलेलं आहे। अशा पद्धतीने जो शॉर्ट टर्म प्रोग्राम आहे, जे शॉर्ट टर्म ट्रीटमेंट ज्याला पण म्हणून, त्याच्यासाठी हे सगळे त्यांनी सुरू केलेलं आहे। खास करून विकास हायस्कूलच्या फिडरच्या संदर्भातनं ज्या खूप तक्रारी आहेत त्याही संदर्भात चर्चा झाली। त्या संदर्भातनं तिथला जो लोड आहे तो दुसरीकडे आपल्याला डायव्हर्ट करण्यासाठी काय करता येईल त्याही संदर्भातनं या ठिकाणी अतिशय चर्चा झाल्यात आणि त्याही बाबतीत त्यांनी निर्णय करण्याचं त्यांनी आश्वासित केलेलं आहे। लॉंग टर्म ज्या काही आपल्या शहादा शहरासाठी ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्याच्यात 33 KVचे जे सेंटर आहे ते 33 KVचे 1 तर फेब्रुवारीपर्यंत पूर्ण होईल असं त्यांनी सांगितलं मोहिद्याचं। आणि दुसरं जे सेंटर आहे ते आता जे जुनं सेंटर आहे त्याच्या शेजारी होणार आहे, त्याची मंजुरी आहे, त्याचा कॉन्ट्रॅक्टर पण नक्की झाला, परंतु जागेच्या संदर्भातनं अजून त्यांना ती परमिशन मिळालेली नाही। अशा पद्धतीने शहादा शहराचं जे काही इलेक्ट्रिसिटीच्या संदर्भातनं ज्या तक्रारी आहेत त्या तक्रारीच्या संदर्भातनं आपण अतिशय सकारात्मक चर्चा करून आणि टाईम बाउंड कार्यक्रम करण्याचं अधिकाऱ्यांनी कबूल केल्यामुळे आम्हालाही बरं वाटलं। या 5-6 दिवसांमध्ये निश्चितच ड्रिपिंगचं जो आहे ते कमी झालेलं आहे आणि म्हणून एकूणच शहादा शहराच्या या सगळ्या तक्रारीच्या बाबत आपण सगळेजण जागरूक राहून परत एकदा ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी कटिबद्ध आहोत।